सत्याचा शोध मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सोबत आज उपस्थित आहे सूरज कोरे सर, सुमित्रा ताई आणि रामेश्वर सर. सुमित्रा ताई आणि रामेश्वर सर हे संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी आहेत आणि इथे सूरज सर त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत, त्यांच्या मनामध्ये असतात. आम्हाला जे आम्ही आता व्हिडिओज टाकतोय त्याच्यामधून आम्हाला सूरज सरांनी कॉन्टॅक्ट केला की मला माझे प्रश्न विचारायचे आहेत, तर तुम्ही मला प्लॅटफॉर्म द्याल का? तर आम्ही त्यांना तो प्लॅटफॉर्म दिलेला आहे महासतलोक सत्याचा शोध या चॅनल थ्रू. चला तर मग सुरुवात करूया. संत रामपालजी महाराजांचे नियम आणि भक्ती मार्ग खरंच कठीण आहे का, जाणून घेऊया या चर्चेतून. आणि सुमित्रा ताई इथे उत्तर देतील आणि प्रश्न मांडतील सूरज सर. तर सूरज सर, तुमचा सर्वात पहिला प्रश्न काय आहे? गुरुजी सांगतात की भक्ती मार्गामध्ये दारू निषेध आहे, सिगरेट निषेध आहे किंवा बाकीचे जे कर्मकांड आहेत, जसे आम्ही कॉलेजमध्ये असतो तर मित्रमैत्रिणींचे बर्थडे सेलिब्रेट करतो, त्याच्यात कोणाचा पाप नाहीये, एक आनंद मिळतो पुढच्याला. जेव्हा आम्ही केक कट काढतो त्याला एक आनंद होतो, त्याला आयुष्याची एक आठवण राहते की त्याच्या आयुष्याचा सुंदर दिवस असतो. तर हे याच्यासाठी मनाई करणं का कारण आहे? जसं काही काही मुलं दारू पिऊन शांत घरी जाऊन झोपतात, आई बाबांना त्रास देत नाहीत, जेवण करतात, कोणाला काही म्हणत नाहीत, दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवाच्या पाया पडायला जातात, तिथं देव काय म्हणत नाही. तर मग भक्तीमध्ये अडचण कुठे आहे? जगद्गुरु तत्वदेव संत रामपालजी महाराज अशी शिकवण देतात, असं ज्ञान देतात की जे शास्त्राला अनुकूल आहे आणि त्या शास्त्रानुसार आपल्याला जीवन जगायचं असतं. असं हे मनमाना झालं ना, दारू पिणं किंवा बर्थडे सेलिब्रेट करणं. अहो, आपल्या आयुष्यातले तितके दिवस कमी झाले, त्याला आनंदाचा दिवस म्हणून तुम्ही एवढा खर्च करता, पुन्हा दारू पितात, वरून पार्ट्या करतात. असलं कसं हे बरोबर नाहीये बरं का. आणि व्यसन तर करायचंच नाही सांगितलेलं आहे ना. आपण जर व्यसन जर केलं तर आपल्याला पुढच्या 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल असं शास्त्राप्रमाणे. तो आपल्या महाराष्ट्राच्या संतांना तर तुम्ही मान देत असाल ना, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी जे सांगितलं ते तर पटलं तुम्हाला. हो, तर संत तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, 1625 नंबरचा अभंग आहे. तर तुकाराम महाराजांना सांगितलं, मास खाता हौस करी, जोडून या वैरी ठेवीला, कोण त्याची करील किव, जीव जीवे जीव नेनती, पुढीलासाठी पाजवी सुरी, आपली चोरी आंघोळी, तुका म्हणे कुठे ती हाडी, आपल्या नाडे रडती. तुकाराम महाराज म्हणतात, पशु हत्या करून जो मांस खातो त्यांनी वैरीत जोडून ठेवलेला आहे. आपल्यासारखंच पशुचाही जीव आहे असे जाणत नाही, त्यांची यमलोकी कोण किव करील. पुढे आलेल्या पशुची मान कापण्यास हा मनुष्य सुरी पाजवून ठेवतो आणि मान कापत असताना आपले बोट कापले जाईल म्हणून बोट बाजूला ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना यमदूत पुढे त्यांची हाडे कुठून कुठून मारतात, मग आपल्या कर्माची फळे भोगताना हे लोक रडतात. सांगा, तुकाराम महाराजांना एवढं सांगितलंय आपल्याला की ते यम आपले हाडे कुठून कुठून मारतात आणि आपण दुसऱ्याचे मान कापताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण आपलं बोट जाईन म्हणून आपण अलीकडे काढतो का नाही? आपल्याला जसा त्रास होतोय तसा दुसऱ्या पण जीवाला त्रास होतोय ना. त्यामुळे संत रामपालजी महाराजांना सांगितलेलं आहे, मांस खाणं वाईट आहे. आता समजा आपण दुसऱ्याच्या एखाद्या बकरीचं पिल्लू कापतोय किंवा कोंबडीचं पिल्लू कापतोय आणि जर आपलं जर लेकरू असलं तिथं, तर आपल्याला चांगलं वाटेल का? नाही. मग त्याच्यासाठी मांस खाणं वाईट आहे का चांगलंय? मांस खाणं वाईट आहे, त्याचं कारण सांगितलंच कळालं. माहित असताना करणं हे पाप आहे, बरोबर? हो हो हो. भाजीपाला पण जीवामध्ये येतो, पण जीव आपण जगण्यासाठी कापतो ना. नाही, ऐका, भाजीपाला आहे पण मनुष्याला खाण्यासाठी, फुलं झाली, ते पण जगण्यासाठीच कापतो ना आपण. मनुष्याला खाण्यासाठी काय काय वस्तू दिलेल्या आहे, फळ फ्रूट भाजीपाला हे मनुष्याला खाण्यासाठी बायबल मध्ये सांगितलेलं आहे, पण मांस खाण्याचा अधिकार नाहीये मनुष्याला. मला तेच म्हणायचंय माई, कल्चर आपलं नाहीये. आपण हे जे मांसचे कल्चर जे तुम्ही बायबलचं सांगितलं, इंग्लिश तुम्हाला येत नाही, मला येत नाही, आपण ऐकलंय, गुरुजी भेटलेत तुम्हाला, जसं तुम्ही मला समजून सांगताय. हो हो, बरोबर आहे. आता वारकरी संप्रदाय आहेत, पण त्यांच्या घरात महाराष्ट्रीयन लोक खातात, त्यांचे आई वडील खात नाहीत जे पंढरपूरची वारी करतात. ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे. ऐका ना, मग असं सरळ उल्लेख नाहीये
की तुम्ही हे खाल्ल्यास एवढी दिवसाची शिक्षा आहे. 84 लक्ष एवढी लिहिले. कोणत्या दिवसाची किती शिक्षा आहे हे कोणा कुठे नमूद आहे का? आहे जसं लिहिलेलं. जसं वकील वकील जेव्हा शिक्षा देतो तुला 14 वर्षाचा कारावास होईल किंवा तुला हो. 320च्या कलम मध्ये असं होईल. असं ह्या गोष्टी जेव्हा क्लिअर होते तेव्हा माणूस घाबरतो कोर्टात, की बाबा माझी अशा बरोबर. चुकीला ही शिक्षा आहे. आपल्या शरीराच्या कर्माला किंवा वचनाला किती शिक्षा आहे याच्याकडे कुठं आहे का असं लिहिलेलं? जसं आपण म्हणतो आहे की ना. लिहिलेलं आहे. आहे आहे. आहे ना. तुम्ही भागवत सुद्धा सागर या ग्रंथाचं जर कधी श्रवण केलं तर तुम्हाला त्याच्यात सांगते की कोणतं पाप केल्याने किती किती वर्षाची किती युगाची सजा भोगावं लागते असं भागवत सुद्धा सागर मध्ये सांगितलेलं आहे. ते देवी भागवत घेतली. तुम्हाला आणि देवी भागवत मध्ये लगेच प्रत्येक- वाचून दाखवते मी. आणि गरुड पुराण सुद्धा गरुड पुराण मध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की कोणतं पाप केल्याने काय सजा मिळणार आहे असं गरुड पुराण मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि किती वेळेस मिळणार आहे, किती दिवस मिळणार आहे. माणसाचं पाप आणि पुण्य हे डिसाईड कोणाकडेच नाहीये की ह्याच्याकडे किती डिपॉझिट झालंय. माणसाची जेव्हा पुण्य संपतं तेव्हा त्याचा प्रारब्ध सुरू होतो की त्याच्यात कष्टाचे दिवस येते. जसं कोणाच्या नशिबात कोणी लवकर श्रीमंत होतो, कोणी चांगल्या घरी जाऊन कोणाची मुलगी श्रीमंताची वाईटाच्या घरात येते, तिचं नशिबात लिहिले असं आपण म्हणतो. तिला जे त्रास होतो चांगल्या घरी दिलं तर वावायचं नशीब चांगलं आहे. तिने कोणाचं चांगलं केलं तर बाबा नशिबवान पोरगी आहे. सगळ्या गोष्टी नशिबाला घेऊन आणि तिने दिवस रात्र अंडे मटण खाणार, तिला पाप होणार. तिला चुकीनं काही झालं तर काय म्हणणार, नाही नाही हिला त्या जनावराचा तळतळाट लागला. आता कुत्र्याला मारलं तर लगेच काय म्हणणार, अरे रे रे जनावराला मारलं ह्यानी. त्याला पुढे मी कुठे ऍक्सिडेंट झाला तर काय म्हणणार, लगेच ह्याला कर्माचे फळ मिळाले. इकडे काय म्हणणार, प्रारब्ध माणूस भोगायलाय, मग याचं कर्म लगेच कसं काय मिळालं मला? हे बघा देवी भागवत याचं देवी connection भागवत भेटायला या पाहिजे ना ताई. मला. ऐका देवी भागवत आहे ग्रंथ आणि ओके. 1133 कोड आहे त्याचा. हे बघा त्याच्यात मी तुम्हाला वाचून दाखवते. हा आणि संत रामपालजी महाराज प्रमाणासहित काहीच बोलत नाही. बरोबर हा. आतापर्यंत जरी कोणी बोलले असेल पण संत रामपालजी महाराजांचं असं आहे की प्रमाणच आहे प्रत्येक ठिकाणी. हे बघा देवी भागवत मध्ये 626 पान नंबरवर 8वा स्कंद हा. तर निर्दयी पुरुष पशु पक्षी आदि जीवों को मारकर पकाता है उसे हाँ। यमराज के दूत कुंभी पाक नरक नामक नरक में जहाँ सदा बिल्कुल। तेल खौलता रहता है डालकर पकाते हैं। मारे जाने वाले पशु के शरीर में जितने रोए हुए हैं हा. रोए हुए होते हैं उतने 1000 वर्षों तो मरने वाला व्यक्ति इसी कुंभिपाक पश्चक है। पिता और ब्राह्मण से वैरी करने वाले प्राणियों को नरक नारकी कहते हैं। ऐसे व्यक्ति सूर्य एवं अग्नि से सदा संक्षिप्त रहने वाले कालसूत्र नामक नरक में स्थान पाता है। उसके भीतर भूख और प्यास की ज्वाला धगधगती रहती है और बाहर से उसके शरीर को सूर्य एवं अग्नि का प्रचंड तप लगता है रहता है। वो अत्यंत घबराकर कभी बैठाता कभी लेटता कभी कोई चेष्टा करता कभी उठकर खडा होता और कभी दौडणे लगता है। याच्यात दिलेला आहे जे आपण पशुला मारतोय आणि त्याचे जेवढे रोये होय ते काय आहे त्याचे सगळ्या इंद्रिय हम्म. तर ते आपल्याला कुंभी पार्कच्या नर्क मध्ये त्या तेलामध्ये बुडू बुडू मारतात ते हा. यमराज. कुंभी पार्क म्हणजे त्याच्या- असा असतो. रोय म्हणजे त्याच्या शरीरावर जेवढे केस आहेत त्या केसाचे तितके 1000 वर्ष त्याला सजा भोगावं लागते. सजा भोगावं लागते. सांगा बरोबर तुम्ही आहे. म्हणता कशात लिहिलेला आहे का? हे बघा भगवद्गीता- लिहिलेलं आहे याच्यामध्ये. नाही, नाही, लिहिलेलं आहे मान्य आहे. शब्दाचा हा. माणसावर प्रभाव होत नाही. आपण जर तेलात जर बोट घातलं तर आपण उद्या तेल विचारतो पुढच्याला गरम आहे का थंड आहे. कधी घरी आई स्वयंपाक करत असतो ना तर आपण बघितलं तर उडत तर म्हणते दमानं करा अंगावर तेल उडायले, एवढी भीती वाटते. तुम्ही जे सांगताय हो. त्याचा परिणाम मनावर का होत नाही माझ्या, सांगताय ना, मग ऐका. मला ती भीती का निर्माण होत नाही का, की काहीतरी पुन्हा आहे ना माझ्याकडे. ऐका हा बरोबर आहे तुमचं राईट. मला तेच की म्हणायचंय. ज्या माणसाचं ऐका आता समजा एखादा माणूस आहे मांस हा. खाऊ राहिला दारू पिऊ राहिला सगळं होऊ राहिलं पण हा. त्याला त्रास कोणत्याच गोष्टीचा नाही. हा. आणि आपण काय म्हणतो बाई ते बघा ना किती माझ अत्याचार करायला लागला तरी पण त्याला काही होत नाही. आपण तर एवढं चांगलं वागतोय पण आपल्यासोबत वाईट का घडतंय. हो. वाईट का घडतं तर सांगू का तुम्हाला तुमचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे प्रारब्ध हा, मग मला तुमचं तेच चांगलंय. हा. हा आणि जे समजा चांगलं बी काम करू राहिला आणि त्याच्यासोबत वाईटच घडायला लागलं पण त्याचं प्रारब्ध जे आहे का त्याचं मागच्या जन्मीच खराब आहे म्हणून त्याला ताई, त्यांचा एकदम जास्त सिंपल त्रास प्रश्न होतो. इथे त्यांनी काय मांडलेला आहे की तुम्ही सांगताय
ते सत्य आहे, पुस्तकामध्ये दिलेले ते पण सत्य आहे, पण त्यांचं मन मान्य करत नाहीये ना. त्यांचं ते डोक्यात जे चाललेलं आहे की बाबा मला नॉनव्हेज खायलाच पाहिजे, माझे मित्र पार्टी करतात, मला दारू प्यायलाच पाहिजे. त्याचं वय आहे, तो सिगरेट आता नाही पिणार तर कधी पिणार? एकच तर लाईफ मिळाली. बरोबर सूरज सर, तुमच्याशी बोलताना बरोबर. हेच आता आपला बघा, विषय झाला होता. अहो, मला एक याचं गोष्ट उत्तर काय सांगायची. देणार तुम्ही? हो आपण मला औषधी कडू असते, हं. शरीरासाठी चांगली असते. हं. आपण डिनाय करतो, नको नाही प्यायचं म्हणतो आपण, औषधी शरीरासाठी चांगली आहे हे कोणाला माहिती आहे? डॉक्टरला माहिती आहे. पण डॉक्टर तुला नीट व्हायचं असेल तर प्यावं लागेल. दारू मध्ये ही गोष्ट का देव काळाने लपवली नाही बाबा, की हे ना आता पिलं तर हात नाही लावली पाहिजे, किंवा चिकन खाल्लं तर मग मी खाल्ल्या दात पडायला पाहिजे, अशी गोष्ट नाहीये. पापाची गोष्ट आहे ना ती. सपोर्ट करायला ना माझी बॉडी त्याला, ते खाल्ल्यानंतर डिनाय भीती वाटली पाहिजे ना मला, की किंवा ते माझ्या संपर्कात नाही आली पाहिजे. कळतंय ईश्वर का? सर, याचं उत्तर तुम्ही देऊ समजा शकता. तलवार असेल हं. माझ्याकडे, तलवार, तर मी पुढं काय म्हणणार, बाबा मला मारू नको, ते म्हणणार माझं घर सोड, मी सोडून जाईल, कारण की माझ्या पुढे एक भीती वस्तू आहे, भीतीची वस्तू आहे हो हो माझ्याकडे, हो घाबरतोय बरोबर मला. बरोबर. किंवा समजा मी इथं मेलोय, लगेच काळाचे दूत आले, त्याला इकडे कर्माची शिक्षा द्यायला, तर हा मी समजू शकतो बाबा, आपला नंबर लागू शकतो. हो 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 जर ठेवलं खाली, स्वर्ग ठेवलं वर, जिथं मला वरी जाऊन माहित नाही, खाली जाऊन माहित नाही, ऐका ना, आणि तुम्ही मला ऐका. कुठून सांगताय? त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्राला पण मान्य करावं लागेल. मी मानले, ऐका मी तुम्ही क्लिअर हा सांगितलं, माझ्या मनातले बोलले. हा संत भक्ती करतो देवासाठी, हो सिद्धी मिळाल्यास देवाची आठवण करत नाही. महादेवानी एका राक्षसाचा कडे दिलं होतं, आठवतं तुम्हाला? हो 10 हो वर्ष आठवतं. जर तो बरोबर आहे मार्गाकडे ना. जाऊ शकतो, 10 वर्ष, 1000 वर्ष, किती भक्ती करतो, एका पायावर 2 पायावर. हो तो हो जर देवानं दिलेल्या सिद्धीचा गैरवापर करू शकतो, तर तुम्ही असं कशावर म्हणू शकता की बाबा, की ह्या माणसानं केलेलं वाईट हे त्याच्यापेक्षा वाईट नाही? जसं रामाने शुल्लक कुठल्या झोब्याचं ऐकून सीता मातेला सोडलं होतं. विष्णूचा फक्त विचार करा ना ही गोष्ट बाबा, की देव बायको बद्दल विचार करतो म्हणलं, मी तर 60 वर्षाचं शरीर नाही माझं, ऐका. मी काय विचार करायचा? चालेल. सुरेश सर, आता तुमचं बरं का? पक्ष आपण इथे ऐकलंय, आता उत्तर ऐकून घेऊया, बघूया शास्त्रानुसार आपल्याला उत्तर मिळतात का. व्हॅलिड द्या बरं का. बघा वेद ऐका, किंवा आता वाचून नाही, तुम्ही पण ते विष्णूचं valid पाहिजे. शंकराचं काढलंय, विष्णूचं आणि शंकराचं काढलेलं आहे. ब्रह्मस्तुती आहे त्याच्यामुळं माझ्याकडे. देवी भागवत, बर का, देवी भागवत पुराणामध्येच त्याचं उत्तर आहे. ब्रह्म विष्णू महेश नाशवान आहे आणि त्यांना आई वडील आहे. ते ब्रह्मा हा गुरुजीने सांगितल्यानुसार तिची मुलगी का तिच्यासोबत सरस्वती मुलगी. राशीला लग्न गेली होती, सावित्री का काय? हो केलेले ब्रह्माला केलेले. माहित नव्हतं का त्याला 70 वर्ष कुत्र बनावं लागेल, किंवा त्याला ही शिक्षा लागणार आहे काळाची? हे जे आहे, ब्रह्मापासूनच बरं का? वेद आलेत ना खाली. ऐका, ह्या देवाला पण कळत नाही. ते काय करतात माहिती का, त्या काळानं त्यांच्यात रजगुण तमगुण आणि सद्गुण ही रेंज घातलेली आहे, आणि ती रेंज आपल्यावर आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या मनावर ताबा त्यांच्या पण नाहीये. पण फक्त एकच परमात्मा आहे, बर का, एकच परमात्मा आहे, तो मनावर ताबा देऊ शकतो. तेच एक म्हणायचंय. हरी आत्मा जेव शिवसमा वयाच्या दुर्गमांना घाली म्हण, तोच एक हरी आहे. आणि त्या हरीचं नामस्मरण केल्यानंच मनावर ताबा होतो आणि मन आपलं आकळ्यात येतं. मनोमार्गी गेला तो चिमुकाला हरिपाठी फिरवाला तोची धन्य. जो हरीच्या पाटावर स्थिर राहील तोच धन्य राहणारे, मन त्याचं पळणार नाही. आणि ते काळ पाचोने परपंच बनाया हमरी वाणी लये, या 5 जणांना प्रपंच तयार केलेला आहे. आणि ते 5 जणांची अशी रेंज आहे आपल्यावर, आपण त्या मनाला कंट्रोल करू शकत नाही. फक्त त्या मनाला कंट्रोल जर करायचं असेल तर एका परमात्म्याची भक्ती करावं लागेल. मन हे कसं आहे, मनाचं ठिकाण, काळाचं ठिकाणच मन सांगितलेलं आहे. मनालाच काळ म्हणलेलं आहे, बरं का. काय म्हणलेलं आहे? मनालाच काळ म्हणलेलं आहे. आणि काय झालं एक माहित, तर त्यांनी सांगितलं मनोमार्गे गेला, पण मनच हे काळ आहेत. पण इथं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मधून सांगतात, गीताचा ट्रान्सलेट म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीता आहे की नाही, गीता अलंकार नावात ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट. तर ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगत की परमात्मा म्हणले, आता मन हे माझे करी, माझी हे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मन एका ते. मनच मला, गीतेत सांगितलं, मया अर्पित मनोबुद्धी. भगवंताला जेव्हा आपण भक्तीकडे जातो त्यावेळेस आपल्याला अर्पण भाव करावा लागतो, त्यावेळेस मनच अर्पण करावं लागतं. शरीर तर करावंच लागतं, पण मन अर्पण केल्याच्या नंतर ते मनच ते परमात्मा होऊन जातं. म्हणजे त्या ठिकाणी काळाची सत्ता चालत नाही, आणि त्या ठिकाणी नामाचीच लाव केल्यामुळे त्या मनामध्ये नामाचाच ध्यास राहतो. त्याच्यामुळे मनामध्ये काय असं येऊ शकत नाही. पण ते नाम कोणतं लागल?
जे जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज देतात ते नाम लागन, ते त्याच्यावर ते अंकुश मिळवतं ते त्या क्रियेवर. तिथं मन- काळाचं स्थान राहू शकत त्याला- नाही. त्याला त्रितस्य नामाचीच नामदीक्षा लागल. हा, बरोबर आहे भगवद्गीतेतल्या तुमचं. 17व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात सांगितलेलं आहे, ओम तत्सत इति निर्देशक ब्राह्मणी त्रिवेद समर्थ. म्हणजे हे जे आधी सनातन धर्म होता, हे अगोदर जो कोणतेच धर्म नव्हते तेव्हा अगोदरच सनातन धर्म होता, तेव्हा ही त्रितस्य नामाची नामदीक्षा होती. तेव्हा ब्राह्मण लोक पण ह्या नामाचं सिमरन करत होते. आणि याच्यानंतर सगळे जातीपाती धर्म सुरू झाले. त्याच्यानंतर सगळं काही म्हणजे आधी सनातन धर्म खतम झाला. त्यामुळे आपल्याला मग काळाचा प्रभाव वाढला. ज्या त्रितस्य नामाची दीक्षा आपण घेऊन त्याचं नामस्मरण करायला पाहिजे, मनावर ताबा करायला पाहिजे, तर ते नामच नाही आपल्याकडे राहिलं. त्यामुळे मन आपलं पळायला लागलं. हे 3 देवन ब्रह्म विष्णू महेश आणि 5 आपल्यावर कंट्रोल मनात सोडलेलीच आहे ना. फक्त परमात्माच याला कंट्रोल करू शकतो. तर ती नामदीक्षा संत रामपालजी महाराज देतात ओम तत्सतची. तर ही ओम तत्सत आणि यानं आपल्या तुकाराम महाराजांना पण सांगितलेलं आहे, ओम तत्सत 3 सूत्राचे सार कृपेचा सागर पांडुरंग. जर पांडुरंगाची जर कृपा आपल्यावर राहू द्यायची असं म्हणले तर हे ओम तत्सतच आपल्याला घ्यावं लागेल. तुकाराम महाराजांना मी गाथ्यात लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या परमात्माची लीला कशी होती हे तुकाराम महाराजांना बी सांगितलेले. तो परमात्मा ओळखायचा कसा? त्या परमात्माची परवरिश कवारी गायपासून होती आणि ते आई वडिलाच्या म्हणजे आईच्या पोटी जन्म घेऊन येत नाही, ते साक्षात कमळाच्या फुलावर येतात. हे वेदात पण सांगितलेलं आहे आणि तुकाराम महाराजांना पण सांगितलेलं आहे, वांजा गाय दुभती देवा तुझी अशी ख्याती. तर जी ज्या गाईला मूल पण नाहीये अशी गाय दूध देतील त्या देवाची तशी ख्याती म्हणते, देव दूध पेतात. असा एकच परमात्मा आहे आणि हे ब्रह्म विष्णू महेश नाशवान आहे. तर हे देवी भागवत मध्ये पण दिलेलं आहे, ब्रह्म विष्णू महेशाला आई वडील आहे, ते नाशवान आहे, त्यांचा जन्म पण होतो मृत्यू पण होतो. तर हे सगळं शास्त्रात लिहिलेलं आहे. की तुमच्या म्हणणं हिसाबे की मन हा काळ आहे आणि काळच चुकीची गोष्टी करून घेतात असं तुमचं म्हणणं आहे का? बस 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 हो हो हो. बिलकुल बिलकुल. अच्छा, तर बरोबर. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सूरज सर? मी एक्सप्लेन कारण करतो. त्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना प्रत्येकाची बुद्धी ही माझ्या हातात आहे सांगितलं. बुद्धी माझ्या हातात आहे बरोबर. हा बुद्धी मेरे हात में है. हं, असं का? बलवानों का बलमय हो आणि बुद्धिवानों की बुद्धिमय हो. एकच हा, मिनिट. हा, ते त्याच्या हातात आहे. क्लिअर बोललो तुम्ही, किती क्लिअर बोललो तुम्ही. 2 गोष्टी क्लिअर केल्या, बलवानों का बल और बुद्धिमानों की बुद्धी. मय हो और बुद्धिवानों बरोबर को आहे. बुद्धिमय हो. हा नाही, नाही, बरोबर. म्हणजे तो काळ आहे. हा एकच मिनिट सूरज सरांचं ऐकून घेऊया. हं, हं, ताकद कोणाकडे आहे? काळाकडे. हं, शक्ती कोणाकडे? तुमच्याकडे. हं, 5 विकार कोणाकडे? काळाकडे. हं. तुम्हाला भक्ती करायची माझ्याकडे. म्हणजे मी कोण आहे मला माहित नाही. मी बोलतो मनाने, नाव घेतो मनाचा. मी बरोबर. आत्म्याने बोलतो म्हणतो का? कधी नाही. कुणी काय नाही. बोललं काय म्हणतो, माझ्या मनाला दुखवलास. म्हणजे मी कोण आहे? ते आहे. मी ते कोणतरी आहे तो त्याच्याकडे बोट करतो. माझं मन करतं तिथे जायला. हं, मी कुठं चाललो का? माझं मन चाललंय. मग मी तिथं का चाललो? विचार कोणाचा? मनाचा. मनाला शक्ती कुठून यायला एवढी? शक्ती कुठे आहे? मी आहे का ती शक्ती? तर मी कधी म्हणतो का माझ्या आत्म्यात शक्ती आहे, माझ्या मनात शक्ती आहे, माझं मन मजबूत आहे? काळ आहे मन, जायचंय त्याला, हो. सोडणार सतलोकात तो. त्याला वाईट म्हणलं कसं म्हणावं? चांगलं काम माझ्याकडून तो करून घेतो. कोणाला रडलं की मला रडू येतं, कोणाचं चांगलं दिसलं की मला वाटतं त्याला दवाखान्यात घेऊन जावं. पुन्हा म्हणजे अरे हे चांगल्या मनाचं आहे, इकडं म्हणणार तू मन वाईट आहे, तुझं मन एवढं घाण आहे, तू असं करतोस. म्हणजे ते असं झालं ना की ऐकून पैसे घ्यायचे आणि पप्पाला शिवा द्यायचे आणि म्हणायचं बघ आई मी तुझ्याकडून बोलतो. आणि पुन्हा पप्पानं अहो, मारले की हे- आईला म्हणायचं आई बघ पप्पा असे करते. सिंपल प्रश्न त्यांचा असा आहे सर, रामेश्वर सर यांचा सिंपल एकच प्रश्न आहे की चांगलं करणारा मनच आहे, वाईट करणारा मनच आहे, बरोबर? मग लोक मनालाच सगळं काय करते, मग मी कोण आहे? हु आय एम, राईट? माझी ओळख सांगा तुम्ही. मन नंतर आलं, मन घेऊन जाणारे सतलोकात तिथपर्यंत ते काय अहो. घेऊन जाणार ते मी नंतर विचारतो. माझा रोल याच्यामध्ये काय? शरीरात मी आलो, शरीर माझं नाही, मन माझं नाही, इंद्रिया माझी नाही. माझी ओळख काय आहे हे मन करून देणार. चालेल, ठीक आहे. अहो, चालेल सर, उत्तर ऐकून घेऊया. रामेश्वर सर उत्तर द्या. हं. तुम्ही कोण आहेत बर का? तुम्ही तर एक या शरीरामध्ये एक आत्मा, परमात्माचा अंश आत्मा आहे, ते तुम्ही आहेत बरोबर आहे. पण ह्या आत्म्याला आपल्याला जर त्याचं कल्याण जर करायचं असलं तर आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागल,
बरं का. त्याच्याशिवाय आपल्याला त्या आत्म्याचं अगोदर ज्ञान करून घ्यावं लागेल. आत्म्याचं ज्ञान कळाल्याच नंतर तू कोण आहेस, कशात तू जन्म कशात झाला, कुठं जायचं, कुठून आला, हे ज्ञान आपल्याला जेव्हा होतं त्याच्यानंतर परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. कोण्या भक्तीच्या पंथाला मनाला सांगितलं रामदास स्वामींनी की मना हे मना तू मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. हा तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जगी वंदते सर्व भावे कर. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे आपल्याला इथं मनाला काय सांगितलं, तू भक्तीच्या मार्गाला, म्हणजे भक्तीच्या मार्गाला गेल्याशिवाय सज्जनाच्या संगतीत जावं लागेल, म्हणजे साधू संतांच्या. त्याच्याशिवाय आपल्याला मी कोण आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि ते तिथे गेल्यावर ते आपल्याला ज्ञान सांगत असतात की बाबा आपलं हे आत्मा आहे, आपल्याला आपण आत्मस्वरूप म्हणजे परमात्म्याचा अंशच आहे. पण आपल्याला भक्ती करून आपण ज्या ठिकाणाला त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पूर्ण संतांची भेट घ्यावं लागेल, जे तत्वदर्शी संत महात्मा असतात. आणि ते आपल्याला तीर्थशी नामाची दीक्षा देऊन आपल्याला पूर्ण मोक्षाला नेत असतात. असं परमात्म्याचं ज्ञान करून देतात आपल्या आत्म्याच्या ठिकाणी. आणि मग त्या मनाला सुद्धा तो बोध होत असतो. आणि सुमित्रा मग ताई, तुम्हाला काय उत्तर पूर्ण द्यायचं मोक्ष होत याचं? असतो. या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं तुम्हाला? त्याने एका शब्दात उत्तर मागितलंय. एका शब्दात त्यांनी काय म्हणले, पहिल्याच लाईन मध्ये त्यांनी क्लिअर केलं हं, की आत्म्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जायचंय. हं, घेऊन जाणारा त्यांनी उल्लेख केलाय मनाचा. हं, मन भक्ती करेल तेव्हा आत्मा परमात्म्याला मिळेल किंवा हं, भेटल. हं. इकडे त्यांनी पहिलेच बोलताना क्लिअर करून टाकले की मन हे काळाचं आहे. आणि इथं पण दोन मन आहे. एक बाहेर मन आहे, एक अंदर मन आहे. आपल्या आतमध्ये एक मन आहे, तर ते परमात्माचं आहे, आत्मा. हा आणि जेव्हा आत्म्याची भक्ती सुरू आत्म्यासोबत होती एक मन आहे तेव्हा असं तो म्हणायचंय तुम्हाला. हो काळाचं मन सोडून. आत्म्यासोबत पण आहे, आत्म्यासोबत पण आहे मन. काळाचं मन आणि सोडून बाहेर आत्म्यासोबत आहे. पण तुम्हाला आधी आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान घ्यावं लागल. आत्मा इथं कशासाठी आला, मी कोण आहे, मी कशासाठी आलो इथं, माझा उद्देश काय इथं येण्याचा, आधी आत्म्याला एकदा समजलं, नंतर तुम्हाला परमात्मा ज्ञान समजून घ्यायला लागल की परमात्मा कोण आहे, तो कसा आहे, तो काय करू शकतो, तो काय नाही करू शकत. तुम्हाला नंतर परमात्मा ज्ञान घ्यायला लागल. मग परमात्मा ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल, त्याच्यानंतर तुम्ही नाम घेऊन, जेव्हा तुम्हाला परमात्मा ज्ञान झालं तेव्हा तुम्ही नाम घेणार. मग नाम घेतल्यावर काय होणार आहे, नामस्मरणाला ते मन काय होईल, ते आत्मा जे होईल ना मनावर बसेल. मनावर बसल्यावर त्या मनाचं काम चालणार नाही, मग आत्म्याचं काम चाललं. मग आत्म्याचं काम चालल्यावर आता कसं होतं, आपला जर एका दिवशी ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट झाल्यावर आपलं शरीरच आपल्या आत्म्याला कामी येत नाही. येतं का? येतं का कामी? नाही येत. त्याच्यामुळं कामी येत नाही. त्याच्यामुळं तो आत्मा जर एकदा मनावर बसला ना, मग काय काहीच पाहायचं काम नाही. ते मन आपलं काहीच विचलित होणार नाही. पण तो आत्मा मनावर बसण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज आहे. त्रिकाळ संध्या करण्याची गरज आहे आणि हे त्रितिशा नामाची गरज आहे. नाम एकदा तुम्ही घेतलं की हे मन ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये येतं. आतलं मन त्याच्यासाठी आतलं मन आणि बरं का- बाहेर मन बरं म्हणतात, का- त्याला काही नाव आहे का? हो, काय नाव आहे? ते नामस्मरण घ्यावं लागेल तुम्हाला. तर मग तेच म्हणायले ना, मग आत्म्यासोबत एक जोडलेलं मन असतं. बाहेर आणि अंदर दोन मन आहे आपले. जे बरोबर, काळाचं निष्मन मन आहे ते बाहेर. ते निष्मन आहे. तर बर का, तर ते मन आपल्या आत्म्याच्या ठिकाणी बोध करून देत असतं की तुला सद्भक्ती करून तुला मोक्ष मिळवायचा आहे. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला संगती करावं लागेल. आपलं काय झालं, जे भक्तीच्या याच्यात नसतात ना ओघामध्ये, त्याला आत्माच कळत नाही, मी कोण आहे हे कळत नाही, मला काय करायचं हे कळत नाही. कारण काय झालेलं आहे, एक सिंह होता, एक सिंहाचं पिल्लू जर बचपनापासून जर एखाद्या मेंढपाळाच्या जर समजा याच्यात सापडलं लहानपणी, त्याची आई बिछाडलं आणि त्याच्या सहवासात जर राहिलं आणि ते पुढे चालून मोठं होत जरी गेलं तर ते काय होतं, एक माहिती त्याला वाटतं मी मेंढीच आहे, मेंढरूचे आहे. पण ज्यावेळेस खरा सिंह तिथे येतो आणि खरा सिंह असं त्याची जेव्हा वाली बोलतो, समजा डरकाळी फोडतो, तर हे मेंढ्या पळतं तर हे बी पळतं. अरे ते म्हणतो तू माझा जात भाई आहेस, तू कोण आहेस पाय, माझ्यासारखं शरीर आहे तुझं, मला जसं माझं आहे तसं. तर त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगतो मी तुला खाणार नाही. तो म्हणतो नाही मी मेंढीच आहे. तद्वत मग ज्यावेळेस एखाद्या तलावावर किंवा विहिरीवर गेल्याच्या नंतर त्याला असं दाखवतो, तो तू पाय म्हणतो माझी डोकं कसं आहे, केस आहे, दात आहेत, सगळे माझ्यासारखं तुझं स्वरूप आहे, तू मेंढत हे करायला. मग त्यावेळेस कळतं त्याला की अरे आपण संगतीमुळे आपण मेंढी समजत होतो आपल्या स्वतः मेंढा, बरोबर आहे का नाही. आता मी सिंह आहे, त्याच्यानंतर तो त्याच्या वेगळ्या याला लागतो.
तसंच आपल्याला जोपर्यंत आपण संतांच्या सहवासात जात नाही तोपर्यंत आपल्या सत्स्वरूपाची ओळख होऊ शकत नाही आणि आपल्याला संतांचा मार्ग कळू शकत नाही. मन तिथं एकाग्र होतं आणि सगळंच कळू शकतं, पण आपल्याला अगोदर बैसता संतांची संगती तोपर्यंत आपल्याला नाही कळू शकत. ते जसं सिंहाला त्या मेंढ्याच्या याच्यात राहिल्या सहवासामुळं त्याला त्याचं हे कळू शकलं नाही, मार्गच कळू शकलं नाही. त्याच्यामुळे मन त्याला ते स्वतःला मेंढू समजत होतं. ज्यावेळेस त्याला त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर सिंहाच्या संगतीत गेल्यावर त्याला कळलं की मी सिंह आहे. तसंच मनुष्य ज्यावेळेस संतांच्या संगतीत गेला त्याच्या विचारात गेलं की तेच मन लगेच प्रवृत्त होते की नाही नाही मी ते नाही, मला हे नाही करायला पाहिजे, माझं कार्य हे. आणि माऊलीचा पण अभंग आहे, संताच्या संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पण ते. संताच्या संगतीत गेल्याशिवाय हे मन आपलं आकळत नाही म्हणले. आणि माऊली हे पण म्हणले, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कायचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे. तर माऊली म्हणले हे अनंत वाचाळे म्हणले आपले, बरळ ती बरळ त्या कायचा दयाळ पावे हरी. तर हे जर मन आपलं अनेक ठिकाणी भटकत राहिलं तर त्याला हरी पावणार नाही म्हणले. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी संतांची संगतीच करावं लागेल आपल्याला. सर्व घटी पूर्ण एक नांदे. कारण संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्यात बदलच होऊ शकत नाही. मी तेच म्हणणार होतो की हे जे तुम्ही सांगताय की गुरुजी म्हणते जसं संत रामपालजी महाराज 4 वेदाचा सार भगवद्गीता आहे. तुकाराम महाराजाचं जे तुम्ही गाता मी मराठी आहे म्हणून सांगताय, ही गोष्ट तुम्हाला हिंदीत सांगायचं म्हणल्यास नाही जमणार, कारण की तुम्हाला ओळी माहिती आहे. ती म्हणते ना गुरु बोलण्यात एक ताकद असते, तिचा प्रभाव पडतो पुढच्यावर. हो हो हो. माणसाला मी सुखी आहे, समजा मी सुखी आहे, मी का समर्पित होऊ याचं रिझन सांगा मला. इनडायरेक्टली त्याचं म्हणणं असं होतं की माझी त्यांच्याशी डिस्कशन झालं होतं, तर सरांचं माझं डिस्कस झालं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी मंदिरात पण जातो आणि माझं सुखी आहे, मला सगळं चांगलं आहे, माझ्या हातात टेक्नॉलॉजी आहे, मी एन्जॉय करतोय, तर एकच लाईफ आहे, एवढं सगळं असताना मग मी परत का संगतीच्या मदत जाऊ. मी माझ्या मनाला कंट्रोल पण करतोय, मला सिगरेट प्याविषयी वाटतं तेव्हा मी पितो, जेव्हा नाही वाटत तेव्हा नाही पित, एखाद्याची मदत करतो किंवा एखाद्याची मदत करायची इच्छा नसेल, एखादा पडला तर त्याला सोडून येतो. म्हणजे मी त्याचं म्हणणं असं की मी पाप पुण्य कंट्रोल करून चाललोय. याचं तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, पाप पुण्य कुठे कंट्रोल केलं? पाप पुण्य कंट्रोल केलंच नाही ना. त्याच्या क्रिया, कुठल्या क्रियेतून काय पाप व्हायला त्याला माहितीये का? अहो, संसाराची ह्या जीवनामध्ये जे जे कर्म केले त्यांचं असं म्हणणं आहे की तो त्यांनी गुरु केले, गुरुकडे जातात. आय थिंक ते संत कीर्तन वर्तन सगळं ऐकतात असं त्यांनी मला सांगितलं होतं. आता पंढरपूरला लोक जीव घालतात, कोणी डोनेशन म्हाताऱ्यांना जगवते, कोणी अनाथ बाळांना जगवते, कोणाच्या कॅन्सर हॉस्पिटल असते त्यांना 2-4 हजार लोकांना नेट करते, कोणाच्या डोळ्याचं ऑपरेशन करतंय, कोणी बाकीच्या गोष्टी करतंय आणि त्याच्या प्रार्थनेनुसार ते व्हायले, ते आता पुण्यामुळे करायले, त्याचं सुखी आहे ते ना. तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी पटवून सांगायला की हे मुक्ती मार्ग आहे. माझ्याकडे जे सुख आहे ते सुखाचं कारण सांगा ना तुम्ही, की त्या कारणाचं नेमकं हे मूळ आहे तुझं, ते मूळ तुम्ही सांगत नाही. सांगताय की हे बरोबर आहे, हे माझा देव मला दुःख देत नाही, तर तुम्ही त्या देवाकडे यायला का सांगताय मला, असं म्हणायचंय मला. नाही, तुमच्या देवानी तुम्हाला काहीच दिलेलं नाही. तुम्ही पूर्वीचे जे संचित कर्म आहे त्याचं प्रारब्ध घेऊन आलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला आज सुख मिळतंय. पण पुढच्या याच्यासाठी तुमची काय तयारी आहे? आज जे मिळतंय तुम्हाला, तर तुम्ही जे करताय तर हे पूर्वीचे असल्यामुळे तुम्हाला ते आज मिळतंय. पण पुढे जाण्याच्या नंतर पुढे तुम्हाला माहिती आहे का आपण कुठे जाणार आहे म्हणून? कुठं मुक्काम राहणार आहे आपला? आपण इथून जेव्हा मरतो आपलं ठिकाण काय? ऐका तुम्ही नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला संतांच्या सहवासात जावं लागेल. कारण संतांच्या याच्यात गेल्याशिवाय आपल्या मनबुद्धीचा पालट होऊ शकत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदय प्रगटे रामरूप. बर का, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. याला बी म्हणले पूर्वीचं पुण्य लागल. तसं पूर्वीच्या पुण्याचं जसं तुमचं आज समजा तुम्ही चांगले म्हणतात, तीच पुण्य तुम्हाला त्या संतांच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकते. तुम्ही जर त्याच्या संगतीत जर गेले तर त्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये ते बदल होऊ शकतो. आता तुम्ही बरोबर सांगितलं रामेश्वर भगतजी. तुम्ही निघतानाच पहिला शब्द काय वापरला की तुम्ही जेव्हा तुमचं शरीर आयुष्य संपल तेव्हा पुढे कुठं जाणार, ते प्रश्न मी पण विचारू शकतो की तुम्ही भक्तीवर सांगताय जाणार 100% जाण्याची काय गॅरंटी आहे? तुम्ही म्हणताय गुरु केलं, तसं मी पण म्हणतो मी पण गुरु केलाय, मी पण जाणार आहे, माझी पण मुक्ती होणार आहे. पण तुम्ही एक शास्त्रानुसार सांगताय, परंतु माझी 20 वर्ष भक्ती केली आहे मी या मार्गात. एका शब्दात मी कसं डिनाय करू? जसं माझ्या आजीने 60 वर्ष केलंय, ती पटली ती गेली. तुम्ही पण सतलोक बघितलं नाही, मी पण स्वर्ग वैकुंठ बघितलं नाही.
मला पण देवाने सांगितलं की बाबा तुला काही झालं तर तू एकनिष्ठ राहा, तू योग कर, तपस्या कर. इकडे सांगताय परंतु तपस्येचं फळ जाईल या भीतीपुळे मी भक्ती सोडू नाही शकत ना. बघा तर एक ऐका मिनिट, रामोशी भगतजी. इकडे ऐका ना, एक मिनिट ऐका तुमची बाई ऐका तुम्ही, एक मिनिट ऐका. कसं तुमच्या दोघांमुळे मला खूप शिकायला मिळतंय. हा मला ह्या गोष्टी अध्यात्माच्या शिकायला मिळत नाहीत. मी का म्हणलं ना ऐकतो, मला लई लहानपणीपासून रुची आहे. हं, आता याच्यात एक प्रश्न नोट करून ठेवा, एक डान्स कला असते, डान्स कला. हं, हं, ज्याच्यामध्ये लोकांचं मनोरंजन होतं, आनंद होतो. जसं कोणी ऑफिस मधून टेन्शन मधून येतं, कोणी टॉकीजला जातं, कोणी गाणे म्हणतं का ते मन फ्रेश होतं त्याचं. त्याला त्रास नाही याच्यात, हं, पाप नाही, हं, कोणाचं वाईट नाही, हं, मनोरंजनासाठी करतंय. हं. इकडं त्यांच्या लाईनिंग मध्ये उद्या विचारतील प्रश्न मला, हं, हे का मना केलंय? हे गुरुजी सुखाचं जागा नाही माहितीये. हं. सुख माणसाला आता पाहिजे, मेल्यानंतर जसं यांनी सांगितलं पुढे पुढे जाणारच माहित नाही. मी आज हसतोय तर मग उद्याची रडायची तयारी मी का करू? मला आज हसायला येते, माझ्यामुळे तुम्ही सुखी आहात, तर मग मी त्या गोष्टीला का थांबू? बरोबर आहे. पिक्चरमधून हा. एक चांगली स्टोरी देतो आपण हं, की हं, हे शाळेचं शिक्षण, ह्या मुलाला असा IIT येऊन इंजिनियर झाला, त्याच्यावर एक पिक्चर काढतो आपण, हं. लोकांना याच्यावर मार्गदर्शन मिळावं किंवा चांगलं आहे. तसं गुरुजी सांगतात की पिक्चर बघू नका, गाणे ऐकू नका, बाकीच्या गोष्टी. या गोष्टीचं मला तुम्ही नेमकं पापाशी काय संबंध आहे, मला याचं एक बार उत्तर पुढच्या याच्यात द्या. म्हणजे ही सुमित्रा गोष्ट ताई, मला याचं खूप उत्तर द्या कळली. तुम्ही. हं. पापाचं, ठीक आहे, डान्स, ठीक. गाण्याचं काय संबंध आहे? हे निषेध केला मान्य आहे, केक कापायला निषेध आहे मान्य आहे. बरं ऐका काय ऐका, आहे? आपल्या शरीरामध्ये श्वास आपल्याला मोजून टाकलेले, ह्या डान्स मध्ये, ह्या गाण्यामध्ये आपले श्वास व्हायला चाललेले आहे. आपला एक एक दिवस जन्म घटू राहिला, वाढू राहिला का? आपलं काही आयुष्य वाढायलं का? आपलं घटू राहिलं आणि त्याच्यामध्ये, आणि तितकेच जर श्वास आपण त्या नामाचे घेतले तर आपलं आयुष्य वाढेल ना. आता संतांनी पण सांगितलेले ज्ञानेश्वर महाराजांना की नामाचं कीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे. का म्हणले संत? का अनेक जन्माचे पाप तुमचे नामाना जळतील. आणि आपण काय करायला लागलो? डान्स करायला, गाणं म्हणण्याला आपले श्वास व्हायला चाललेले, व्यर्थ चाललं सगळं. आणि व्यर्थ का करायचंय आपण? व्यर्थ फायदाच नाही ना करू. तुम्ही शिकरावर आहेत, तुम्हाला ही गोष्ट कळाली आहे. मी काय बोलतोय, मी 21 वर्षाचा आहे. माझ्या जागेवर या तुम्ही, हं. समजा की हो तुम्ही ना, हो माझ्या ना, हो बरोबर ना. आहेत. तुम्ही हे पाप पुण्याच्या आहे, गोष्टी आहे. मला डोक्याच्या वरून जाणार आहेत का? की माझं आयुष्य आहे, मी 60 वर्षाचा नाही, मला मरणाची भीती नाही. तुम्ही एकच काम करा, संध्याकाळी 7:30 वाजता साधना चॅनलवर सत्संग बघा आणि सकाळी लोकशाही चॅनलवर 6 वाजता सत्संग बघा आणि त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं ते पहा. जर नाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्यातून मिळाले तर परमात्माच्या दयानं आपण महाराष्ट्राच्या ग्रंथातून, अभंगातून, याच्यातून सगळ्या शास्त्रातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तसं परमात्माच्या चॅलेंज आहे सत्संगामधून तर बरं का? 100% तुम्हाला प्रश्न सुटते. चॅलेंज आहे, 30 दिवसासाठी चॅलेंज आहे. तुम्ही 30 दिवस करून पहा, 30 दिवस सत्संग 30 ऐका. दिवस करून पहा. हा, दोन्ही 30 टाइमचे दिवस, सत्संग हा. ऐका आणि ज्ञानगंगा वाचा, जगण्याचा मार्ग वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला चॅलेंज आहे तुमच्या पुढे. जर नाही बदल झाला तर आणि आम्हाला मनात तुम्ही जर भेटा काही तुम्ही नंतर. परिवर्तन नाही झालं त्या 30 दिवसात तर मग आम्हाला बोला तुम्ही की आमचं काहीच परिवर्तन झालं नाही म्हणून. काऊन की आम्हाला अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला इथे लागलो. दोन्ही पक्षांनी आपले प्रश्न आणि उत्तर इथे मांडलेले आहेत. चर्चा खूप छान झाली आणि चर्चेमधून खूप सारे प्रश्न पण निर्माण झालेले आहेत. तर सुरज सर तुमचं धन्यवाद आणि सुमित्राताई आणि रामेश्वर सर तुमचं सुद्धा धन्यवाद की तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ आम्हाला दिला आणि महासतलोक सत्याचा शोध मध्ये सत्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करत आहात, त्यासाठी धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुम्ही जर आमचं हे चॅनल बघत असाल आणि तुमच्या मनात जर सुद्धा असे प्रश्न असतील आणि तुम्हाला अशा लाईव्ह चॅटमध्ये जर यायचं असेल तर आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की आम्हाला महासतलोक इंस्टाग्रामवर डिरेक्टली मेसेज करा आणि आम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्हाला आम्ही निमंत्रण देऊ आणि आपली चर्चा पुढे नक्कीच सुरुवात करूया. चला तर मग आजच्या चर्चेला इथेच विराम देऊया आणि सुरुवात करूया परत नवीन प्रश्नासोबत. तुमच्याच सोबत नक्कीच परत भेटूया 30 दिवसाच्या चॅलेंज नंतर. सुरेश सर धन्यवाद, तुम्ही तुमच्या प्रश्नांसोबत तयार राहा आणि ताई तुम्ही तुमच्या सुद्धा उत्तरांसोबत तयार राहा आणि भेटूया प्रमाणासोबत महासतलोक सत्याचा शोध या चॅनलवर. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद प्रेक्षक. नमस्कार सर.